समाजातलं वजन वाढवण्यासाठी माणसं काय काय करतात हो. पण आता इथे एक माणूस येणार आहे ज्याला स्वतःच वजन वाढवायचंय आणि म्हणून तो सगळ्यांकडून खूप सारे सल्ले घेतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. विकास पाटील आणि आरती सोळंकी. फिटनेस म्हणजे फिट बॉडी होऊन तुमच्या लक्षात आलंच असेल. तर तुम्हाला व्हायचं असेल फिट तर कम अँड मीट. कोण आहेस तू? कोण आहे मी? हा, कडकड वाजतात माझ्या अंगाची हाड 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 हाड. व्हायचं आहे मला हो आता जाड जाड जाड. हे कडकड वाजतात माझ्या अंगाची हाड 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 हाड. तुम्ही मारताय का? आमच्या युगांडा त्याला नमस्कार करणं असं म्हणतात. तुमच्या युगांडाचे नेम इज युअर व्हॉट? व्हॉट इज युअर नेम असं विचारायचं आहे का तुम्हाला? आमच्या युगांडात ना असं उलट इंग्लिश बोलतात. स्टँड अंडर डू यू? स्टँड अंडर आय एम. तर नेम इज व्हॉट हिअर? नेम इज व्हॉट हिअर? लटिफा सकावी. लटिफा सकावी. लटिफा विकास पाटील. पण तुझे काहीच विकास झालेला दिसत नाहीये. तुझं नाव ना विकास नाही भकास असायला पाहिजे. खास त्याच्यासाठी चालू उगाच विकास भकास करू नका सांगून ठेवतो. थिंक मी वन टेल. थिंक मी वन टेल. तुम्हाला काही विचारायचं आहे? तुम्ही मराठी एवढं शुद्ध कसं बोलतात ते सांगा. ऍक्च्युली युगांडा ना हा मराठीच देश आहे. त्याच्या नावातच ना मराठी शब्द आहेत. नावात अर्थ काढू नका तुम्ही. लांब व्हा. डिस्टन्स. हा, तर युग आणि अंडा या दोन शब्दांतून बनतो युगांडा. ह्याचा अर्थ असा आहे की हे जग युगानुयुगे या अंडाकार पृथ्वीच्या आत वसलेले आहे. स्टँड अंडर डू यू? स्टँड अंडर आय एम. इकडे या इकडे या. तर तुम्ही माझ्याकडे फिट व्हायला आलेला आहात. मला असं वाटतंय की मी जरा जरी वेळ इथं थांबलो तर मला फिट येईल. काय बोलला? फिट 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 फिट. हे बघा मला जाड व्हायचंय. एवढं नाही हात जोडून विनंती करतोय मला जाड व्हायचंय. का? अहो या बारीक असण्याचे खूप प्रॉब्लेम असतात हो. मी लहानपणीने खूप लहान होतो. मग आता काय मोठा झालायस का तू? जास्त आवाज काढायला सांगून ठेवतो. गप्पा. इकडे. तर कळलं? तर मी लहान असताना खूप बारीक होतो. मी पहिलीत असताना 7वीचे सर मला प्रयोगशाळेत घेऊन जायचे. का? 7वीच्या मुलांना अणू आणि रेणू यांच्यातला फरक दाखवण्यासाठी. तर मी लहान असताना शाळेत जाताना ना मला 5 मिनिटाचं अंतर चालायला 5 तास लागायचंय. आणि येताना 2 मिनिटात यायचो. कसं काय? येताना वारं असायचं. आणि शाळेतून परत येताना पश्चिमी वारे. मी असं लँड व्हायचो. हे तर काहीच नाही. आमच्या शाळेतले शिक्षक मुलांना छडीनं मारायचे आणि मला छडी आडवीतून छडीवर मला मारायचे.
माझी आई आ, मला कपडे वालायची काळी काठी 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 म्हणून वापरायची. हा? ते बनीन उचल, ती कापड आण, ती चादर सळकप. आणि एकदा तर शाळेत झेंडा मिळाला नाही म्हणून मला रंगवून झेंडा वंदन केलं. मला कळलंय की तुम्ही कुणालाही जाड करता. सांगा ना. observe what you ताट उभा राहा. मी ताटच उभा आहे. छाती फुगाव. छाती फुगवलेलीच आहे. छाती आत घे. घेतली. पण फरक काय नाही दिसत आहे. अफवा आहेत अफवा सगळ्या. हे असं माझ्या बाबतीत कधीच घडत नाही. नाही तू छोटास पण तुझा प्रॉब्लेम मोठा आहे. तेच तर सांग. हा, त्याच्यासाठी एक उपाय आहे. काय काय काय? तुला ना सुदृढ आणि सशक्त असू दे हा. ते व्हायला पाहिजे. त्यासाठी ना तुला हॉस्पिटलला ऍडमिट झालं पाहिजे. कुठलं हॉस्पिटल? ते डॉक्टर निर्मिती सावंत आणि डॉक्टर रेणुका शाने यांचं हॉस्पिटल फू बाय फू. तू बाई तू काही बोलत असती. ए, 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 हे कुठलं हॉस्पिटल? हाय, तुला माहित नाही इकडे ये. महाराष्ट्रातली जनता की नाही दुखी कष्टी जनता ती दर बुधवारी गुरुवारी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि लाफ्टर थेरपी घेतात. त्याच्यामुळे काय माहिती का ती जनता की नाही सुदृढ आणि सुदृढ आणि कळलंय मला. पुढे खायला तशी झालेली आहे. तर तुम्हाला थेरपी खायलेली आहे तर तुम्ही माझ्याबरोबर जॉईन व्हा. 12 महीने में 12 तरीके से तुझको फिट कर दूंगी मैं. रेणुकाताई, आरती तुझ्या या वेशभूषेमुळे ना तू खरंच पाहुणी कलाकारच वाटतेस आज. खूप छान धिंगाणा घातलास ऍज युजल. आणि विकास फुबाई फूच्या मंचावर स्वागत आहे. प्रतिम टायमिंगनी काम केलंस. कीप इट अप. निर्मितीताई, विकास फू बाय फू मध्ये स्वागत खरंच. आणि मला असं वाटतं की आता तुमची जोडी पुढे परफॉर्म करणार आहे त्यामुळे असे छान छान ऍक्ट करत राहा. या आणि आपल्याकडे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. विचारूयात परीला हा परफॉर्मन्स कसा वाटला. खूप मस्त झाला ऍक्ट. विकास टू गुड. आरती तुला तर काय अमेझिंग. खूप छान झाला ऍक्ट. प्लीज.